श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मोबाईल शॉप फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारास चाळीसगाव रोड पोलिसांनी केले जेरबंद। उत्तर महाराष्ट्र श्री 2024 व धुळे श्री 2024 स्पर्धा संपन्न। कलाने येथील विकास सोसायटीच्या कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन। शहरातील वाढीव घरपट्टीस भाजपच जबाबदार असल्याचा आरोप। आणि सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील 100 फुटी रोडवरील फिरदौस नगर परिसरातील मोबाईल शॉप फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारास चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने जेरबंद करीत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। धुळे शहरातील 100 फुटी रस्त्यावरील फिरदौस नगर परिसरातील मोबाईल शॉप फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारास चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील 100 फुटी रस्त्यावरील फिरदौस नगर येथे असलेले मोबाईलचे शॉप फोडून चोरट्याने मोबाईल, एअरपॅड, स्मार्ट वॉच आदी साहित्य चोरून नेले होते। ही घटना 23 जानेवारी रोजी घडली होती। या प्रकरणी 25 जानेवारी रोजी चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल केली आहे। मोहम्मद शोएब शौकत अली यांचे 100 फुटी रस्त्यावरील मोबाईल दुकान चोरट्याने फोडले होते। घटनेचा तपास करताना पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती की एक जण वळसे रोड परिसरात मोबाईल विक्रीसाठी बाळगून आहे। लगेचच पोलिसांनी तिथे सापळा रचून अरबाज उर्फ बबलू रफिक शेख राहणार बोरसे कॉलनी चौधरी पेट्रोल पंपामागे धुळे यास ताब्यात घेतले। त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 मोबाईल मिळून आले। पोलिसांनी त्यास आपला खाक्या दाखवताच त्याने मोबाईल शॉप फोडल्याची कबुली दिली। तसेच पोलिसांना चोरलेला उर्वरित ऐवजी काढून दिला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय अधिकारी सचिन नेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, रवींद्र ठाकूर, अविनाश वाघ, विनोद पाठक, योगेश पाटील, आतिक शेख, सोहेल बेग, देवेंद्र तायडे आदींनी केले। दिनांक 25/1/2024 रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी यांचं मोबाईलचं दुकान होतं। ते दुकान फोडलेलं होतं। तर त्याने काल दिनांक 25 रोजी इथं पोलीस स्टेशनला आपल्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली की आमचं मोबाईल दुकान फोडलेलं आहे आणि त्याच्यातून एकूण 15 मोबाईल गेले होते। एकूण त्यांची किंमत होती 54,740 रुपये। एवढ्या किमतीचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्याने चोरून नेलेला होता। त्यानंतर ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्हाला तसंही माननीय SP सो, ॲडिशनल सो आणि आपले रेड्डी सो यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत घडणारे गुन्हे उघडकीस आणून तात्काळ कारवाई करावी असे आम्हाला आदेश दिलेले होते। त्यानुसार मी तपास पथकाला आदेश दिले की सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणावा। त्यानुसार आमच्या तपास पथक पेट्रोलिंग करत असतानाच मला माहिती मिळाली की गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार मी तपास पथकाला ती गोपनीय माहिती दिली आणि त्यानुसार त्यांनी जाऊन हा अज्ञात इसम आहे जो अनोळखी इसम त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं 2 मोबाईल जे चोरीचे होते ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर त्याची आम्ही PC घेतली मान्य न्यायालयाकडनं आणि PCमध्ये त्याच्याकडे विश्वासात घेऊन आम्ही तपास केला असता त्यांनी इतर 13 मोबाईल कुठे ठेवले त्याची माहिती दिली असता आम्ही ते पण रिकवर केलेलं आहे। अशा प्रकारे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा रजिस्टर नंबर दाखल झाला 27/2024 भादवी कलम 454 57 380 उघडकीस आलेला आहे। आरोपी यात आपण अरबाज उर्फ बबलू रफिक शेख राहणार बोरसे कॉलनी चौधरी पेट्रोल पंप मागे धुळे हा आरोपी निष्पन्न झालेला आहे। त्याच्या ताब्यातून सर्व मोबाईल रिकवर करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेली आहे। धुळे शहरातील गरुड मैदान येथे धुळे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशन तर्फे उत्तर महाराष्ट्र श्री 2024 व धुळे श्री 2024 स्पर्धेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने धुळे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशनच्या तर्फे उत्तर महाराष्ट्र श्री 2024 धुळे श्री 2024 स्पर्धेचे शुक्रवारी सायंकाळी धुळे शहरातील गरुड मैदान येथे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। सदर स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो आणि 75 किलो वरील वजन गटात संपन्न झाल्या। यात विजेत्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात आली। एकूण 1.5 लाखांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे। यावेळी डॉक्टर संजय मोरे, राजेंद्र सातपूरकर आदी उपस्थित होते। आज 26 जानेवारी निमित्त धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने व संजय मोरे सर आमचे आणि सातपूरकर सर यांच्या आशीर्वादाने
धुळ्यामध्ये एक उत्तर महाराष्ट्र श्री व धुळे श्री मोठ्या प्रमाणात आपण 26 जानेवारी निमित्त स्पर्धा घेत आहे। त्यामध्ये कमीत कमी 200 ते 250 स्पर्धक यांनी सहभाग घेतलेला आहे व त्याच्यामध्ये बक्षिसांचे वितरण मोठ्या प्रमाणात आविष्कार भाऊ भुसे यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे व ट्रॉफ्या, शेकर, बॅग असे असे स्पर्धकांना बक्षीस देण्यात आलेले आहे। त्या धुळे श्रीमध्ये आपण 6 गट घेतलेले आहेत, 6 वजनी गट घेतलेले आहेत व उत्तर महाराष्ट्रामध्ये पण आपण 6 वजनी गट घेतलेले आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण फिजिकली चॅलेंज अपंग श्री त्याच्यामध्ये घेत आहे आणि एक मास्टर श्री आपण त्याच्यामध्ये घेत आहे। 40 वर्षावरील मास्टर श्रीमध्ये स्पर्धक खेळत असतात आणि एक नवीन जे वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी एक नवीन उत्साह निर्माण व्हावा त्यासाठी आपण ही स्पर्धा घेत असतो दरवर्षी व जे अपंग आहे त्यांच्यासाठी बी नवीन उत्साह निर्माण व्हावा त्यासाठी आपण ही स्पर्धा घेत असतो। मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आम्ही धुळे श्री, उत्तर महाराष्ट्र श्री अशा मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेत असतो व पुढे याच्याही राज्यस्तरीय स्तरावर स्पर्धा व्हावा अशी आमचं नियोजन आहे। यापुढेही आम्ही महाराष्ट्र श्री लवकरात लवकर घेणार आहे। शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अत्याधुनिक व आदर्श कार्यालयाच्या बांधकामाचा भूमिपूजनाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथे अत्याधुनिक व आदर्श विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयाचा भूमिपूजनाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सोसायटीचे चेअरमन खंडेराव बदाने यांच्या हस्ते सोसायटीच्या जागेचे सपत्नीक पूजन करून भूमिपूजन करण्यात आले। खलानेचे माजी सरपंच विजय टाटे यांना खलाने गावातील ग्रामस्थांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाजाचे एकमत नसताना सुद्धा निवडून दिले। तसेच एक नव्हे तर 3दा सरपंच सुद्धा केले। शिवाय त्यांच्या पत्नीला देखील बिनविरोध निवडून सरपंच केले आहे। खलाने ग्रामस्थांच्या या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी टाटे यांनी शासन निधी 10% व 90% सुनिधी अशा प्रमाणात जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची विविध विकास कामे केली आहेत। यात विशेषतः 5 मंदिरे, आलिशान जिम, अत्याधुनिक ग्रामपंचायत, आदिवासी मंगल कार्यालय आदी पूर्णत्वास नेले आहेत। खलाने गावाचा पाणी प्रश्नही त्यांनी कायमस्वरूपी सोडवण्याचा संकल्प केला आहे आणि एक आदर्श विकास सोसायटीसाठी त्यांनी आज भूमिपूजन केले आहे। या भूमिपूजनाच्या प्रसंगी उद्योगपती राजेश बंब, माजी सरपंच विजय टाटिया, सोसायटीचे चेअरमन खंडेराव बदाने, व्हाईस चेअरमन मंजुळा महाजन, विजयश्री आयरराव, नरेंद्र रोनवाल, मंगलसिंग गिरासे, देवसिंग गिरासे, रमेश वाल्ले, नारायण टेलारी, नाना पवार, खंडेराव इशी, दगडू देसले, सीताराम वाघ, भगवान वाल्ले, बाजीराव आयरराव, मनोहर बदाने, आनंद वाघ, विजय देसले, बाबूराव पवार, बुवाबाई गिरासे, रत्नाबाई भील, शिवाजी देसले, नितीन देसले आदी उपस्थित होते। खलाने विकास सेवा सोसायटी हे बांधण्याचं आम्ही 1 वर्षापूर्वी उद्दिष्ट केलं होतं, पण काही कारणास्तव रोडचं काम चालू असल्यामुळे 1 वर्ष लेट झालं। ते आज आपण त्याचं भूमिपूजन सर्व ज्येष्ठ नागरिक जे डायरेक्टर आहेत ते, त्यांचे मिसेस, कुठलाही पुढारी नाही, कुठलाही बाहेरचा कोणी अधिकारी नाही, यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केलेला आहे। अध्यक्षस्थानी धुळ्याचे उद्योगपती राजू ओम यांना आपण बोलवलेलं आहे आणि हे काम आपण वर्षभराच्या आत स्वखर्चाने मी 1 ते 1.25 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात 1 नंबरची विकास सेवा सोसायटी बनवून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल। बियाणे इथं कमी दरात दिले जातील, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध केलं जाईल। ही सर्व शेतकऱ्यांसाठी सोसायटी हे माझा संकल्प आहे, हे मी पूर्ण केल्याशिवाय लोकांना असं वाटत होतं की हे काम होईल की नाही होईल, शंका होती। म्हणून आम्ही ग्रामपंचायतपासून तर सर्व डायरेक्टरांचा परिवार आणि धुळ्याचे फक्त एकमेव उद्योगपती, सेवाभावी, दयावान त्यांना मी बोलवलेलं आहे, बाकी इतर कोणाला लोकांना बोलवलं नाही। सर्वांना कळालं पाहिजे की आता इथं काम चालू होणार आहे। एवढं उद्दिष्ट वादा लावण्याचं कारण हेच आणि आपली पद्धत आहे। आपल्याला कुठला शोक नाही, हा एक शोक आहे, तो शोक आपण पूर्ण करतो। तुम्ही ग्रामस्थांना प्रत्येकच शब्द देतो, राजकारणी माणूस प्रत्येकच शब्द देतो। मी जे बोलतो ते करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो। याचा आता हे पूर्ण करेल, याच्यानंतर शेवटचा असेल माझ्या संपूर्ण गावाला पाणी प्यायची व्यवस्था मला करायची, ती निधी मिळाली तर ठीक आहे, नाही तर स्वखर्चाने मी ती सर्व करून ते पाणीचा प्रश्न सुद्धा सोडणार। 5 मंदिरं बनवली, ग्रामपंचायत बनवली, त्याच्यानंतर जिम बनवली, आदिवासी विकास मंडळ बनवलं, 2 मंगल कार्यालय केलेले आहेत। 5 कोटी रुपये खर्च करून
10% शासनाचे आणि 90% माझे असे स्वखर्चाने लोकवर्गणीतून हे सर्व काम केलेलं आहे आणि याच्यापुढे मी मरेपर्यंत करत राहील. या गावाने माझ्यावर जे उपकार केले, माझ्या परिवारावर जे उपकार केलेले, त्याची मी शेवटपर्यंत फेड करण्याचा प्रयत्न करेन. धुळ्यातील वाढीव घरपट्टीला भाजपच जबाबदार असून दोघी नेत्यांनी जनतेची फसवणूक केली असून 1 रुपये कोणाची घरपट्टी कमी झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी दिली. धुळ्यातील वाढीव घरपट्टीला भाजपच जबाबदार असून दोन्ही नेत्यांनी जनतेची फसवणूक केली असून 1 रुपये कोणाचीही घरपट्टी कमी झालेली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी दिली. त्यांनी सांगितले की धुळे महानगरपालिकेने सन 2022 साली शहरातील सर्व भागातील मालमत्ता कर घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. शहरातील घरपट्टी 4 ते 5 पटीने वाढवली गेली. नाशिक जळगावपेक्षा जास्त घरपट्टी आज धुळे महानगरपालिकेने लागू केली आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा आहे. 5-5 दिवस नळाला पाणी येत नाही. पथदिवे बंद आहेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. गटारीची परिस्थिती तर विचारू नका. अशा परिस्थितीमध्ये घरपट्टी वाढवणे गरजेचे होते का? घरपट्टी कोणी वाढवली? ठराव कोणी केला? निविदा कोणी काढल्या? नौटंकी कोणत्या राजकीय पक्ष पुढाऱ्यांनी केली? वाढीव घरपट्टीला कोण जबाबदार आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे. धुळे शहरातील वाढीव घरपट्टीला फक्त भाजप जबाबदार आहे. भाजपचे म्हणणे आहे की वाढीव घरपट्टीचा निर्णय दिनांक 20/2/2015 रोजी ठराव क्रमांक 96 प्रमाणे झाला आहे, परंतु हे रांधात खोटे आहे. दिनांक 20/2/2015च्या ठराव क्रमांक 96 नुसार फक्त मालमत्ता करयोग्य मूल्य हे 26% वरून 36% करण्यात आलेले आहे आणि तो ठरावही आज भाजपचेच पदाधिकारी असल्याने नगरसेवकांनी केलेला आहे. त्या ठरावाचे सूचक, अनुमोदक, तत्कालीन महापौर, तत्कालीन नेते हे सर्व आज भाजपचेच आहे. ठराव जरी 2015 साली झाला तरी तो 2022-23 ला भाजपने लागू केला, पण या ठरावामध्ये घरपट्टी वाढीचा कोणताही निर्णय नव्हता अशी माहिती रणजितराजे भोसले यांनी दिली. तसेच त्यांनी घरपट्टी वाढ भाजपनेच केली असल्याचा पुराव्यानिशी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत राजू डोमाडे, DT पाटील आदी उपस्थित होते. ही आंदोलन होती. दुसरी गोष्ट, आमदारांनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. कुठलीही घरपट्टी कमी झालेली नाही, 1 रुपयाची झाली नाही. त्याचे इतिवृत्त सुद्धा माझ्याकडे आहे. त्या इतिवृत्तामध्ये त्यांनी असं म्हटलंय की घरपट्टी वाढवणं अतिशय गरजेचं आहे आणि ती घरपट्टी कमी आपल्याला ऐवजी त्यांनी असं म्हटलं की जे 1992 ला घर असतील, पहिलं मूल्यांकन आपल्या धुळे महानगरपालिकेचं 92 ला झालं. 92चं घर जसं तसं असेल तर त्याला दुप्पटचा आकारण्यात यावं. पण 92 पासूनच्या जर घरामध्ये थोडाफारही बदल झाला असेल तर त्याला नवीन पद्धतीने करण्यात यावं, अशा पद्धतीचा हा इतिवृत्त आहे. या संदर्भामध्ये आमदारांनी त्यांनी जनतेला येडं बनवण्याचं काम केलंय. हे कोर्टाचा आदेश आहे. कोर्टाच्या आदेशामध्ये आमची जी निकाली काढण्यात आलेली आहे, हायकोर्टामध्ये 4 महिने कामकाज चाललं होतं, त्याच्या संदर्भामध्ये हा कोर्टाचा सुद्धा आदेश आमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे. दुसरा विषय की अजित पवार मुख्यमंत्री यांना आम्ही जेव्हा भेटलो होतो त्या संदर्भामधला हा पत्रव्यवहार आहे, जो 2 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी केलेला होता, त्याचे सुद्धा पुरावे आमच्याकडे आहे. दुसरी गोष्ट, पहिलं आंदोलन केलं त्याचे सुद्धा कागदपत्र आणि ओशी आमच्याकडे आहे. ज्यावेळेस सर्वात प्रथम आंदोलन केलं, सोशल मीडियाला असेल आमचे व्हिडिओ, आमचे फोटो या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे असताना सुद्धा जो भाजप बंदकी राष्ट्रवादीच्या काळात ठराव झाला त्या ठरावाची सुद्धा प्रत आहे. त्या ठरावामध्ये फक्त करयोग्य मूल्य वाढवण्याचा निर्णय घेतला होता, तो बी लागू करण्यात आला नव्हता. ठराव जरी 15 ला होता तरी तो लागू करण्यात आला नव्हता. लागू बी फक्त भाजपनेच केलेला आहे. अशा पद्धतीचं भाजपने या ठिकाणी घरपट्टी वाढवण्याचं पाप केलेलं आहे आणि याला फक्त भाजपच जबाबदार आहे असं आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला सांगतो. शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य कुसुमबाई निकम यांच्या हस्ते नटराजन व सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत करण्यात आले. स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सदाबहार लावणी, आदिवासी नृत्य, पाळणा, फनी डान्स, पर्यावरण गीत, राम आएंगे, भावना गीत आदी सदाबहार गीत नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी सरपंच सुंदरबाई भिल, उपसरपंच भगवान निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, माजी सरपंच विलास निकम, माजी सरपंच वैभव निकम, नरहर निकम, देवेंद्र रगडे, महेंद्र निकम, भरत निकम, दीपक बागले,
पोलीस पाटील दीपक बिराडे, मुख्याध्यापक भूपेंद्र निकम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेह संमेलन यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भूपेंद्र निकम, कामराज निकम सह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आपल्या गावाची हायस्कूल आणि आपल्या गावातील मुलांना बोलले की त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा मंच सगळ्यांसाठी उपस्थित करण्यात आलं. मित्रांनो, स्टेजवर येऊन भाषण करणं, गाणं म्हणणं, नृत्य करणं हे एवढं सोपं राहत नाही. ज्या मुलांमध्ये डेअरिंग असते, शिक्षक लोक त्यांचा सराव करून घेतात. ग्रामीण भागात सुविधांचा वनवा असतो, सुविधा कमी असतात, परंतु आहे त्या सुविधांमध्ये आपलं पोरग, पहिली गोष्ट म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळांमध्ये आता शिक्षण घेतात आणि ते विद्यार्थी आहेत त्या परिस्थितीत आपल्या कलागुरूंना वाव देण्यासाठी या मंचावर येऊन आपल्या पालकांसमोर, आपल्या गावकऱ्यांसमोर ती कला आज दाखवणार आहेत. तुम्ही सगळ्या पालकांना एकच विनंती करेल की आपण दररोज आपल्याला काम असतं, शेतीची लाईट येईल, कुठं काय असेल तो विषय बाजूला ठेवा. फक्त 2 तासाचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात एक विद्यार्थिनी विलासाला लावणी होणार आहे. इथं अहो इतकी सुंदर लावणी होणार आहे ती की या धुळे जिल्ह्यात कुठल्याही मुलीला ती लावणीचं म्हणजे सराव केला नसेल का अशी एक सुंदर लावणी आपल्या बांधण्याचीच विद्यार्थिनी करणार आहे. आणि असे अनेक कार्यक्रम आपल्या समोर आपले सगळे विद्यार्थी, आपले सगळे मुलं मुली सादर करणार आहे. तरी त्यांच्या गाण्यांना, त्यांच्या प्रोग्रामला आपण सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट करून त्यांना प्रोत्साहित करायचंय, त्यांना उत्तेजित करायचंय. आणि अशा कार्यक्रमाला आपण एवढ्या पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. मोबाईल शॉप फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारास चाळीसगाव रोड पोलिसांनी केले जेरबंद. उत्तर महाराष्ट्र श्री 2024 व धुळे श्री 2024 स्पर्धा संपन्न. कलाने येथील विकास सोसायटीच्या कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन. शहरातील वाढीव घरपट्टीस भाजपच जबाबदार असल्याचा आरोप. आणि सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.